नमस्कार. उन्हाळ्यामध्ये गूळ गरम पडतो म्हणून आपण नाही का धागा मिश्रीचा वापर आज करणार आहोत. कारण काय होतं, धागा मिश्री ही नाही का गुणाने थंड आहे आणि त्यामुळे काय होतं, शरीराला थंडावा मिळतो. म्हणजे तुम्ही कोणतंही सरबत बनवत असाल ना, म्हणजे गोडाचा पदार्थ असेल, शिरा असेल, अगदीच सरबतसुद्धा असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही धागा मिश्रीचा वापर करा. गुळाचा वापर करायचा नाही उन्हाळ्यामध्ये, कारण गूळ हे अतिशय गरम असतं आणि त्यामुळेच ते वर्ज्य करून त्याच्या ठिकाणी आपण थंड पदार्थांचा वापर केला पाहिजे. तर आज मी इथे धागा मिश्री घेतली आहे आणि त्याचे ना धागे काढून घ्यायचे आहे आणि छोटे छोटे तुकडे खलबत्त्यात करून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची पावडर तयार करून ठेवायची. आता ही पावडर तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये, गोडाच्या पदार्थामध्ये वापरू शकता. आता इथे छान पिकलेले नाही का 2 हापूस आंबे घेतले आहे, पण मी 2 पैकी एकच आंब्याचा वापर इथे आज करणार आहे. तर आंब्याचं काय करायचं, वरचं टोक काढायचं, स्वच्छ धुवून घ्यायचा आंबा, पुसून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे सालं ना असं सुरीने वगैरे तुम्ही काढून घ्यायचे आहे. पातळ पातळ सालं असतात, अगदी सहज निघतात आणि आंबा छान पिकलेला असेल ना तर खूप छान अशी वरची साल अलगद अशी निघते, त्याची ओढून काढलीच तरीसुद्धा निघते. तर हे बघा मस्त असं नाही का आपण सालं काढून घेतली आहे आणि काय करायचं आहे, आता याला नाही का अशा उभ्या आणि आडव्या चिरा पाडायच्या आणि आंबा असा चिरून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पल्प तयार करायचा आहे. पाणी न घालता पल्प तयार करायचा, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. इथं एक आंबा पूर्ण मी वापरला आहे आणि आंब्याचा रंगसुद्धा खूप छान आहे, केशरी रंग आहे आणि गोड पण आहे आंबा. तर आपल्याला इथे नाही का गोड आंब्याचा वापर करायचा आहे. म्हणजे आंबा जर थोडासा कमी गोड असेल ना तर थोडं साखरेचं प्रमाण आपलं वाढू शकतं. त्यासाठी गोड आंब्याचा वापर करा आणि रंगाने केशरी रंगाचा आंबा इथं वापरायचा आहे. कारण काय होतं, त्यामुळे आर्टिफिशियल रंग आपल्याला घालायची गरज पडणार नाही. आता इथे कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आणि 1 कप किसून घेतलेला ओला नारळ आहे, ताजा नारळ आहे, तो किसून घेतला आहे मी. त्याचा पाठीकडचा काळा भाग काढला नाही, तो तुम्ही काढूसुद्धा शकता आणि छान असा 1-2 मिनिटं आपल्याला तुपावर तो परतून घ्यायचा आहे. पूर्ण लो गॅसवर परतायचा. त्यानंतर जो आपण पल्प तयार केला आहे ना आंब्याचा, त्याचा रंग बघा किती छान आला आहे. तर हा अर्धा कप मी पल्प घेतला आहे. पूर्ण पल्प घालायचा, पाणी अजिबात घालायचं नाही पल्प बनवताना किंवा हा आमरस बनवताना. आता हे आमरस छान नाही का खोबऱ्याबरोबर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की त्याच्यानंतर ज्या कपने आपण आंब्याचा रस घेतला आहे त्याच कपने पाऊण कप आपण धागा मिश्रीची जी पावडर तयार केली ना ती घालायची आणि छान असं नाही का मस्त मिसळून घ्यायचं. आता हे थोडंसं पातळ होत जाणार, हळूहळू जसं शिजत जाणार ना तसं तसं त्याला पाणी सुटेल. साखर पूर्ण विरघळली आणि परत ती कोरडी होत जाते तेव्हा हे बघा पूर्णपणे हे ड्राय झालं आहे. आता कढई आपली गरम आहे, तर आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आणि आधीमध्ये हलवत राहायचं. कारण कढई आपली गरम आहे किंवा नाही का वेगळ्या भांड्यात तुम्ही काढून ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि हे बघा आपण रंगाचा अजिबात वापर केला नाही आहे, त्याचाच रंग एवढा छान होता ना आंब्याचा की मस्त असा रंग आला आहे त्याला. हे बघा किती सुंदर दिसतंय. तर आता इथे 1 कप आपण मैदा घेतला आहे आणि मैदा असं छान नाही का चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि त्यातला 1 चमचाभर मैदा, 1 छोटा चमचा मैदा मी बाजूला काढून ठेवला आहे, आपल्याला तो लागणार आहे नंतर. आता मैद्यामध्ये 1-2 चिमूट मीठ घालायचं आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. गरम करून घेतलेलं घाला किंवा असं पातळ तूप असेल ना तर ते घाला आणि छान असं नाही का पिठाला तसं मोहन लावून घ्यायचं आहे. तर लावत असताना हे छान असं चोळून चोळून लावायचं. प्रत्येक कणाला छान असं तूप लागलं ना की आपला जो पदार्थ तयार होणार आहे तो अतिशय खुसखुशीत तयार होतो. हे बघा मूठसुद्धा आवळली जाते त्याची. असं मस्त आपलं नाही का मोहन व्यवस्थित झालं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं सेमी सॉफ्ट पीठ आपल्याला मळायचं आहे. खूप घट्टसुद्धा नाही आणि खूप अगदी लूज पीठसुद्धा मळायचं नाही आहे. तर हे पीठ मळून घेतलं आहे आणि थोडा वेळ ते मुरायला ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं मुरायला ठेवायचं. त्यानंतर परत एकदा छान मळून घ्यायचं. त्यानंतर छोटे छोटे उंडे आपण तयार करून ठेवायचे आहे. म्हणजे ऐन वेळेवर आपल्याला घाई होत नाही. सर्व उंडे मी तयार करून ठेवले आहे असे. त्यानंतर आपण बाजूला काढून जे मैद्याचं पीठ होतं ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि एका कपमध्ये ना थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं कोरडं पीठ लावायचं मैद्याच्या उंड्याला आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे. पातळ लाटायची, म्हणजे त्याच्यामध्ये ती पारी जी आहे ना आपली मोदकाची ती पातळ असली पाहिजे. म्हणजे ते छान असे खुसखुशीत होतात आणि आतपर्यंत छान असे तळलेसुद्धा जातात. एवढी पातळ मी पुरी लाटून घेतली आहे. त्यानंतर कढईला नाही का पाणी लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, सारण बाहेर येत नाही. तळत असताना कधी कधी ते उकलतं आणि तेल खराब होण्याची शक्यता असते किंवा मग नाही का
मोदकाच्या आतमध्ये तेल जातं आणि ते अतिशय तेलकट होतात. तर इथे मस्त असे नाही का जसे मोदक वळून घेतो ना आपण तसे मोदक वळून घ्यायचे आहे. तर मी अशी छान पातळ पारी तयार करून घेतली. त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आपलं खोबऱ्याचं आणि आंब्याचं आणि मस्त असा मोदक वळून घ्यायचा आहे. तर इथं मी तळणीचे मोदक आज बनवणार आहे आंब्याचे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली ना तर इतरांनाही ती शेअर करा. आणि जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत गणपती बाप्पासाठी असा आंब्याचा मोदक एकदा जरूर बनवून बघा. आता तुम्हाला जर नाही का ऐन वेळेवर एवढं काही सर्व कामं जमत नसेल ना तर काय करायचं मग आदल्या दिवशीच तुम्ही मोदकाचं जे सारण आहे ना खोबऱ्याचं ते बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस 4 दिवससुद्धा ठेवू शकता. आणि फक्त ऐन वेळेवर काय करायचं आपण मैद्याचं पीठ मळायचं आणि तुम्ही अशा पद्धतीने आंब्याचे मोदक बनवून खाऊ शकता. हे बघा असे मस्त आपण सोनेरी रंगावर आणि पूर्ण लो गॅसवर हे तळायचे आहे. म्हणजे काय होतात छान असे आतपर्यंत तळलेसुद्धा जातात आणि खुसखुशीत लागतात. खाताना असे छान नाही का त्याची वरची जी लेयर असते जी पारी असते ना ती खूप छान खुसखुशीत लागते अगदी शंकरपाळ्यासारखी आणि असे चिवट वगैरे होत नाही अजिबातच. हे बघा असे मस्त सगळे मोदक मी तळून घेतले आहे आणि सर्व आपण काढून घ्यायचे आहे. असा रंग येऊ द्यायचा. एकदम एकसारखा रंग आला आहे हे बघा. म्हणजे मोदक कढईमध्ये घातल्यानंतर ना सारखे ते ढवळत राहायचे म्हणजे एकसारखा सर्व बाजूंनी त्याचा रंग येतो. आता एक मोदक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. हे बघा मस्त असे आतून रसरशीत असे आणि वरून खुसखुशीत असे मोदक आपले आंब्याचे मोदक तयार आहेत. आणि हा आंबा मोदक नाही का तुम्ही आता तयार करून फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा 7 ते 8 दिवस खायला वापरू शकता. माझ्या घरी हे आंबा मोदक सर्वांना खूप प्रिय आहे. त्यामुळे ना ते कितीही बनवले ना तरी अगदी 1 दिवसातच संपतात. जास्त दिवस ठेवायची गरजच पडत नाही. तर तुम्हालासुद्धा खूप आवडतील. एकदा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.